तू रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अर्णवचे दुःख आणि अंजलीचा आधार. भागाच्या सुरुवातीला अंजली अर्णवजवळ येते. अर्णवचा रडलेला चेहरा पाहून ती काळजीत पडते आणि विचारते, चिंटू काय झालं, तू का रडतोयस आणि हे कागद का जाळतोयस? अर्णव आपल्या बहिणीला मिठी मारून ढसाढसा रडायला लागतो. तो म्हणतो, ताई मला आईची खूप आठवण येते. अंजली त्याला मांडीवर डोकं ठेवून झोपवते आणि शांत करण्याचा प्रयत्न करते. अर्णव म्हणतो की त्याला आईबद्दल एक वाईट स्वप्न पडले. हे सर्व ईश्वरी दाराच्या आडला पाहत असते आणि मनात निर्धार करते की अर्णव सर, तुमच्या आईच्या मृत्यूला माझी आई जबाबदार नाही हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन. वल्लरीचा कुटील डाव दुसरीकडे. वल्लरी प्रचंड संतापलेली आहे. अर्णवने इतका मोठा पुरावा पाहूनही ईश्वरीला घरातून बाहेर काढले नाही याची तिला नवल वाटते. ती म्हणते, जोपर्यंत अर्णव आणि ईश्वरी एकमेकांपासून कायमचे वेगळे होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. ती आता तो फोटो संपूर्ण घराला दाखवून तमाशा करण्याची योजना आखते. अर्णवचा ईश्वरीवर संताप आणि घरातील दुरावा. अर्णव रूममध्ये आल्यावर कपाटातील ईश्वरीचे सर्व कपडे बाहेर फेकून देतो. तो खोलीत एक काल्पनिक रेषा पार्टिशन आखतो आणि ईश्वरीला बजावतो, हे बघ, तू आता या बाजूला राहायचं आणि मी या बाजूला. मग दुसरा, तुझा चेहरा बघायचा नाही आणि आवाजही ऐकायचा नाही. तुझ्याशी असलेले सर्व संबंध मी तोडले आहे. ईश्वरी रडत त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की त्याने काहीही चुकीचे केले नाही, पण अर्णव तिच्याकडे मागे वळूनही पाहत नाही. सुप्रिया आणि नम्रतामधील संवाद. सुप्रियाला ईश्वरीची काळजी वाटत असते, पण ती अर्णवच्या भीतीपोटी फोन करत नाही. दरम्यान नम्रता जागी होते. सुप्रिया मगाशी तिच्यावर ओरडल्याबद्दल तिची माफी मागते. त्यावर समजूतदार नम्रता म्हणते, आई तू माझी माफी मागू नकोस. तू आमच्यावर ओरडलीस तरी त्यामागे नक्कीच काहीतरी चांगलं कारण असेल. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सुप्रिया आपल्या मुलीच्या समजूतदारपणाबद्दल कृतज्ञ वाटते. सात्विकाचा फोटो. ईश्वरी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते की तिला तिची आई निर्दोष सिद्ध करण्याची ताकद दे. दरम्यान वल्लरी मध्ये येते आणि ईश्वरीला काही जुनं सामान आणि एक फोटो स्टोअर रूममध्ये नेऊन ठेवायला सांगते. ईश्वरीकडे वेळ नसल्यामुळे ती तो फोटो न बघता स्टोअर रूममध्ये ठेवते. प्रत्यक्षात तो फोटो अर्णवची आई सात्विकाचा असतो. सात्विकाचा फोटो स्टोअर रूममध्ये पाहून अर्णवचा राग अनावर व्हावा आणि त्या दोघांमध्ये पुन्हा वाद व्हावेत असा वल्लरीचा डाव असतो. सुप्रियाने उलगडले भूतकाळातील. नम्रता क्लाउड किचनच्या कामासाठी बाहेर गेल्यावर ईश्वरी आपल्या आईला भेटायला येते. ईश्वरी कळकळीने विचारते, आई नक्की काय घडलं होतं त्यावेळी? अर्णव सरांच्या आई वडिलांचा संसार मोडण्यात तुझा हात आहे असा त्यांना गैरसमज झाला, तो मला दूर करायचा. तेव्हा सुप्रिया ईश्वरीला सत्य सांगते आणि म्हणते, बाळा, शिक्षण पूर्ण झाल्यावर मी नोकरीसाठी अर्णवच्या वडिलांच्या कंपनीत गेले होते. तिथे एका बाईने मला एका रूममध्ये पाठवलं आणि सांगितलं की तिथे इंटरव्ह्यू होईल. रमाकांत सरांना आधीच गुंगीचं औषध देण्यात आलं होतं. तेव्हा मी तिथे गेले तेव्हा सरांचा तोल गेला आणि ते बेशुद्ध होऊन माझ्या खांद्यावर पडले. नेमक्या त्याच वेळी आमचे फोटो काढले गेले. ही बदनामी इतकी भयानक होती की मला जीव देण्याची वेळ आली होती, पण तुझ्या भावांनी मला साथ दिली आणि माझ्याशी लग्न. पुढील भागात काय होणार आहे याचे काही प्रेडिक्शन आपण करू शकतो. पुराव्यांची लढाई. पुढील भागात आपण पाहणार आहोत की ईश्वरी अर्णवला सांगते, तुमचा गैरसमज झाला आहे, आईची काहीही चूक नाही, सर्व चूक त्या अज्ञात बाईची आहे. त्यावर अर्णव ईश्वरी आणि सुप्रियाला आव्हान देतो, जर तुम्हाला वाटतं की तुमच्यावर विश्वास करावा तर मला ठोस पुरावे आणून दाखवा. पुराव्याशिवाय मी काहीही ऐकणार नाही.